नमस्कार मंडळी. नमस्कार मित्रांनो. जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. चला, तुम्हा सर्वांचे मी समीर शिवाय नॉलेज हब यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने पायथॉन इन्स्टॉलेशन आपल्या कम्प्युटरवर कसे करायचे ते अगदी सोप्या आणि सरळ साध्या भाषेमध्ये करणार आहोत. बिगिनर साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पायथॉन कसे इन्स्टॉलेशन करायचे हे शिकण्यास मिळेल. चला, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पायथॉन म्हणजे काय, पायथॉन कुठून डाउनलोड करायचा, ऍड पायथॉन टू पाथ मध्ये पाथ कसा ऍड करायचा, इन्स्टॉल व्हेरिफिकेशन कसे करायचे, पाईप चेक कसे करायचे, या सगळ्या आणि एक छोटासा सिंपल असा प्रोग्राम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पायथॉन ही सोपी आणि लोकप्रिय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. वेब डेव्हलपमेंट साठी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ML मशीन लर्निंग, ऑटोमेशन मध्ये वापरली जाते. बिगनर साठी अगदी योग्य ही भाषा आहे. तर आपण पायथॉन डाउनलोड कुठून करू शकतो, त्यासाठी आपल्याला ब्राउझर मध्ये जाऊन python.org वर जायचं आहे. python.org वर त्यानंतर आपल्याला डाउनलोड सेक्शन मध्ये जायचं आहे. डाउनलोड सेक्शन मध्ये आल्यानंतर इथं आपल्या विंडोज नुसार कोणती आपली विंडो आहे, कोणती आपल्या कॉम्प्युटरची सिस्टीम आहे, ती विंडो आहे, मॅक आहे, अँड्रॉइड आहे, या प्लॅटफॉर्म नुसार आपल्याला इथे व्हर्जन येतं. सी पायथॉन 3.14x. आपण इथे एक नोट दिलेला आहे, पायथॉन 3.9 प्लस कॅन नॉट बी युज्ड ऑन विंडोज 7 और अर्लियर. पायथॉन तुम्हाला हे लेटेस्ट स्टोअर करायचं आहे. जसं माझे विंडोज 10 आहे, तर माझ्या साईटलाही आपण पायथॉन इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे. तर पायथॉन डाउनलोड पायथॉन आणि 3xx म्हणजे आपल्याला व्हर्जनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेटअप फाईल ओपन करून आपल्याला ऍड पायथॉन टू पाथ निवडायचं आहे आणि इन्स्टॉलेशनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर ही माझी डाउनलोड केलेली फाईल आहे, याच्यावर मी क्लिक करतो. ठीक आहे. इथं माझ्यावर ऑलरेडी इन्स्टॉलेशन आहे. इथं आपण हे करू, इन्स्टॉल वर क्लिक करू, ऍड पायथॉन टू python.exe टू पाथ, हे आपल्याला चेकबॉक्स चेक करायचा आहे. ठीक आहे. इन्स्टॉल वर मी क्लिक केलं, त्यानंतर इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्ट होईल. ठीक आहे. इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. पायथॉन मध्ये 3.14.0 वाला इन्स्टॉलेशन करत आहोत आपण. ते परत नेक्स्ट बघू. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे की जे आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे ते इन्स्टॉलेशन झालेले आहे की नाही. त्यासाठी आपल्याला कमांड प्रॉम्प्ट यूज करायचा आहे. कमांड प्रॉम्प्टचा यूज करून आपल्याला तिथं पायथॉन डॅश स्पेस डॅश डॅश व्हर्जन असे लिहायचे आहे. याच्यानंतर काय होईल, याच्यानंतर आपल्याला जे इन्स्टॉल केलेले असेल ते आपल्याला पायथॉन दिसेल. हे इन्स्टॉलेशन ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला हा जर नॉलेजेबल असं वाटला असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपले इन्स्टॉलेशन पूर्ण सक्सेसफुली झालेलं आहे. मी विंडो क्लोज करून कमांड प्रॉम्प्ट ओपन करत आहे. त्यासाठी आपल्याला सर्च मध्ये CMD लिहायचे आहे. इथे कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे लिहायचं आहे पायथॉन स्पेस डॅश डॅश व्हर्जन.
आणि एंटर करायचं आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसेल जे आपण पायथॉन इन्स्टॉल केलेलं आहे त्याचे वर्जन इथं आलेले, म्हणजे आपण पायथॉन परफेक्टली इन्स्टॉल केलेले आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय चेक करायचं आहे, पीप आहे का नाही ते चेक करायचे आहे. त्यासाठी सेम PIP स्पेस डबल डॅश वर्जन इन्स्टॉल. ठीक आहे, तर आपल्याला ते पण 25.2 इन्स्टॉल केलेले आहे, म्हणजे आपला पूर्ण सेटअप इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेले आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे, आपल्याला एक साधा सिंपल एक प्रोग्राम करून बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे पायथॉन पायथॉनवर आपण क्लिक केल्यानंतर ही आपली विंडो ओपन झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला सिंपल प्रोग्राम आपण करू शकतो. प्रिंट आणि इथे आपण वेलकम टू शिवाय नॉलेज इंटर प्रेस केल्यानंतर हा आपल्याला मेसेज दिसत आहे. ठीक आहे, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ थ्रू इन्स्टॉलेशन अगदी सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये समजलेला असेल. मी महत्त्वाच्या स्टेप्स इथे मेन्शन केलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अधिक शिकायचे असेल पायथॉनवर तर कमेंट करा. मी पायथॉनची पूर्ण ट्युटोरियल मराठीमध्ये बनवत आहे. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.